सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या स्टडी अप सायन्स या चॅनलवरती. मी विशाल सर. आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील अतिमहत्त्वाचे प्रश्न व 2020 पासून प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन येणाऱ्या SSC बोर्ड 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न या लेक्चरमध्ये घेऊन आलेलो आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी. आणि आपल्याला जो काही चॅनल आहे या चॅनलचं नाव आपल्याला स्टडी अप सायन्स हे दिलेलं आहे. हे चॅनल आपण काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर याच्यातले जे काही प्रश्न असतील हे प्रश्न मार्च 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते आपण समजून घेणार आहोत. तसंच पेपर 1 आणि पेपर 2 मधील अगदी सोप्या आणि सरळ भाषेत काय केलेले ते हे प्रश्न तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला नक्कीच 30 गुणांपेक्षा जास्त गुण मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहिलाच प्रश्न आपल्या पुढे येत आहे, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय तर सरळ शब्दात लक्षात ठेवायचे. उत्क्रांती हे 2 शब्द आपण लक्षात ठेवायचे आहे. उत्क्रांती म्हणजे काय तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमधील अत्यंत सावकाश आणि क्रमिक बदल होय. आता जर तुम्हाला उत्क्रांतीची व्याख्या जर विचारली तर तुम्ही हे 2च शब्द लक्षात ठेवायचे. जो काही सावकाश आणि काय झालेला आहे त्या सजीवांमधील क्रमिक बदल झालेला आहे. कारण की नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतानुसार आपल्याला उत्क्रांतीचे काही पुरावे हे सजीवांचे एखाद्या वर्गाचे जे काही वैशिष्ट्य लक्षणे असते ती किंवा त्यांची लक्षणे असतील ही लक्षणे पुढच्या पिढीकडे बदल घडवत असतात. पण हा बदल कसा पाहिजे किंवा कसा असतो तो बदल हा सावकाश आणि क्रमिक असतोय. मग जर एखाद्या सजीवांमधील जो अवयवांचा असेल किंवा सवयींचा असेल किंवा इतर काही चेहऱ्याची ठेवण असेल किंवा हाडांची रचना असेल किंवा जीवाश्म विज्ञान असेल, भ्रूण विज्ञान असेल, यासारखे जे काही पुरावे आहेत हे पुरावे पुढच्या सजीवांकडे काय झालेले असते ती संक्रमित झालेले असते ती. पण एक गोष्ट अजूनही लक्षात ठेवायची का जो काही बदल असतोय तो सावकाश व क्रमिक बदल होय. मग हा बदल त्यालाच आपण उत्क्रांती म्हणत असतो. मग ही उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत हे पुरावे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग पहिलाच पुरावा आपल्या पुढे येत आहे की बाह्य पुरावे. आता बाह्य पुरावे हा फिक्स विचारला जातो. मग याच्यात जे काही IMP प्रश्न बनत असतोय त्याच्यातले उत्तर लिहून आपल्याकडे अपेक्षित आहे. मग याच्यात दिलेलं आहे तुम्हाला एक चित्र दिसते इथे. मग चित्र आपल्याला कुत्रा, मेंढी किंवा वनस्पती दिली ती आंबा, चिक्कू, पेरू यासारखे प्राणी दिलेले ती. तर या प्राण्यांची काय झालेली तर बाहेरून रचना दिसताना ज्यांची रचना आहे ही रचनेत काय झालेलं आहे साम्य आढळून आलेलं आहे. म्हणजे सारखे दिसते ते आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काही प्राण्यांची तोंडाची रचना असेल किंवा डोळ्यांची ठेवण असेल, नाकपुड्या असतील, कानांची रचना असतील, अंगावरील दाट केस असतील, यांची जी काही वैशिष्ट्ये असते ही वैशिष्ट्ये काय झालेली ती दुसऱ्या प्राण्यांमध्ये पण आढळत असते ती. जसं की वनस्पतींचा जर आपण विचार केला तर वनस्पतीमध्ये काय झालेलं आहे तर जे काही पानं असतील या पानांचा आकार आपण विचारात घेतला पाहिजे, शिरवायने लक्षात घेतल्या पाहिजे, पर्णदेठ लक्षात घेतलं पाहिजे आणि पानांची रचना सुद्धा आपण काय घेतली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे.
मग या पुराव्यावरून आपल्याला असं समजते की हे जे काही सजीव असतील किंवा हा जो काही सजीव आहे, हे सगळे पुरावे मिळून आपल्याला एकच सजीव हा इतर सजीवांशी त्याचे पुरावे दाखवत असतोय किंवा सारखेपणा दाखवत असतोय. मग यावरून आपण ठरवायचं की ही जी काही उत्क्रांती आहे, ही उत्क्रांती कशी झालेली आहे, सावकाश आणि क्रमिक झालेली आहे. त्यानंतर पुढचा पुरावा येत आहे शरीरशास्त्रीय पुरावे. आता शरीरशास्त्रीय पुरावे काहीच लक्षात ठेवायचं नाही. याचा जो काही उलटा असतोय बाह्यरूपी पुरावे, त्याच्या बाहेरून सारखे पुरावे असतात. तर शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे आतमध्ये जे काही आपल्या हाडं असते ती किंवा प्राण्यांची हाडं असते ती, या प्राण्यांच्या हाडांची रचना काय झालेली आहे तर सारखी असते. इथं आपल्याला उदाहरण म्हणून काय दिलेलं आहे, मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवागळाचा परचर्म दिलेला आहे आणि देवमाशाचा फरा दिलेला आहे. मग याच्यावरतून आपल्याला काय लक्षात ठेवायचे की जो काही वटवागळू असेल किंवा मानव असेल किंवा मांजरीचा पाय असेल, यांची जी काही रचना असते, ही रचना शरीराची जी काही हाडाची रचना आहे, ही रचना कशी आहे तर सारखी दाखवलेली आहे. मग याच्यात काय लक्षात ठेवायचे, जो काही मानवी हात असेल, बैलाचा पाय असेल, वटवागळाचा पंख असतील आणि देवमाशाचा पर असतील, यावर असं लक्षात येते की यांचं जरी काम वेगळं असेल किंवा त्यांचं जरी अवयवाचं किंवा त्या हाताचं काम, मानवाचं हाताचं काम वेगळं असेल, वटवागळाचं किंवा बैलाचं पायाचं काम वेगळं असेल, पण त्यांची जी काही हाडांची रचना असते, ही रचना काय झालेली आहे तर सारखी दिसत असते किंवा त्यांच्यात साम्य आढळत असते. हे जे काही पुरावे आहे ते हा पुरावा आपण लक्षात ठेवायचे. विशेष करून या पुराव्यावरती बोर्डाने जास्त प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर येतोय औषांगे. आता औषांगेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की कानांचे स्नायू, अक्कलदाढ आणि माकडहाड हे तीन चित्र दाखवलेले आहे. मग औषांगे म्हणजे काय तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. कारण की बोर्डाने आपल्याला प्रश्न विचारताना 1 मार्काचा प्रश्न सुद्धा औषांगे म्हणजे काय त्याची व्याख्या विचारली जाते किंवा औषांगेचे जे काही आपल्याला चित्र दाखवलेले असते या चित्रांच्या आधारे आपल्याला कोणता पुरावा आहे हा ओळखायचा असतोय. मग आपण जे काही औषांगे असते ते हे कसे लक्षात ठेवायचं तर सजीवांमधील रयास पावत गेलेले किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगकांना आपण काय म्हणायचंय तर औषांगे म्हणायचं आहे. म्हणजे याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं की जो काही सजीवांमधील रयास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेली ज्ञानेंद्रिय असतील ते आपण लक्षात ठेवायचे, त्यांनाच औषांगे असं म्हणत असते ती. मग एखाद्या सजीवांमधील असा अवयव आहे की जो कार्यरत नाही किंवा त्याचं आपल्याला काम नसतंय, पण दुसऱ्या सजीवाला त्या अवयवाचं कार्य करत असतोय किंवा तो त्याचं काम करत असतोय. म्हणजेच दुसऱ्या सजीवांसाठी हे औषांगे नसतात, कारण का त्यांना त्या अवयवांची गरज असते. जसं मानवाला निरुपयोगी असणारे जे काही अंतरपुच्छ आहे हे काय करत असते ते तर मानवाला उपयोगी नसते ती, पण जे रवंथ करणारे प्राणी असते ते त्या प्राण्यांसाठी हे उपयुक्त अवयव आहेत. तर त्याचप्रमाणे जो काही मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू, आता आपला जो कान आहे या कानांमध्ये सुद्धा हाडं असते ती, पण ते अगदी छोटाले आहे ती आणि आपले कान पण छोटाले आहे ती. पण आता यांचा या कानांच्या स्नायूंचा आपल्याला उपयोग आहे का तर नाही, कारण की आपल्याला या कानांचं फक्त ऐकण्यासाठी काम करत असतोय. पण इतर जे प्राणी असते ते जसं की माकड झालं,
गाय झाली, म्हैस झाली यासारखे अवयव असणारे प्राणी यांचे जे काही कान असते ती हे कान काय करत असते ती माशा उसकण्यासाठी किंवा त्यांच्या विविध कामांसाठी ते काय करत असते ती वापर करत असते ती. तसंच माकड हाड झाले. मग याच्यातले अवयव लक्षात ठेवत असताना 3 अवयव आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहोत. मग याच्यातला पहिला आहे तो माकड हाड, अक्कलदाढ आणि अंगावरील केस इत्यादी काय झालेले ती तर अवशांगी म्हणून ओळखलेले आहे ती. नंतर चौथा पर्याय आहे जीवाश्मक पुरावे. आता जीवाश्मक पुरावे म्हणजे काय तर हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण की याच्यावरती बोर्डाने हमखास 2 मार्काचा किंवा 1 मार्काचा प्रश्न विचारलेला असतोय. मग जीवाश्मक पुरावे म्हणजे काय तर इथं आपल्याला चित्र दिसत असते. इथे काही डायनोसॉर दिलेलं आहे, मासा दिलेला आहे आणि इतर प्राण्यांची काही दिलेली आकृती चित्र दिलेले आहे ती. पण मग जीवाश्मक पुरावे म्हणजे काय तर पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतील, या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही सजीव असतील, आपल्या पृथ्वीवरचे सजीव असतील, हे काय झालेले ते प्रचंड दबावाखाली हे जमिनीखाली गाडलेले असते ते. मग हे गाडल्यामुळे त्या सजीवांचे किंवा त्या वनस्पती असतील किंवा सजीव असतील या सजीवांचे अवशेष आणि ठसे हे काय झालेले असते ते जमिनीखाली सुरक्षित राहतात ते. त्यांनाच जीवाश्मक असं म्हणत असते ते. आता काय लक्षात ठेवायचे, जीवाश्मक जे काही आपत्ती आलेले असतील या आपत्तीमुळे त्यांचे ज्या सजीवांचे अवशेष आणि ठसे हे जमिनीखाली काय करत असते ती सुरक्षित असते ती, यांना जीवाश्मक असं म्हणत असते ती. मग ह्या जीवाश्मक जो काही पुरावा आहे हा उत्क्रांतीचा पुरावा आहे. यातून काय झालेलं आहे तर त्याच्यातून जो काही कार्बन वैमापन आहे जो काही कार्बन वैमापन आहे, हे कार्बन वैमापनवरती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेला आहे. इथं लक्षात ठेवायचे, जो काही C12 असतो हा C12 काय करत असतोय, जोपर्यंत सजीव जिवंत आहे तोपर्यंत C12 चालू असतो आणि ज्या वेळेस मृत वनस्पती किंवा प्राणी असतील त्यांच्यात काय झालेला असतोय तर हा जो काही C12 असतोय C14 जो आहे या 14व्याचा काय झालेला असतोय ऱ्हास झालेला असतोय. म्हणजेच जगत असताना C12 आपण लक्षात ठेवायचं आहे, C12. आणि मृत्यूनंतर काय लक्षात ठेवणार आहे तर C14 म्हणजे C12 व C14 आपण लक्षात ठेवणार आहोत. म्हणजे 14 मधील जेव्हा एखादा सजीव जिवंत आहे त्यावेळेस C14 C12 आणि C14 यांचे गुणोत्तर कसे असते ती स्थिर, यांची गुणोत्तर कशी असते ती स्थिर असते ती. यालाच आपण काय म्हणत असतोय कार्बन वैमापन म्हणत असतोय. मग याच्यात 2 गोष्टी लक्षात ठेवायची, C12 आणि C14 यांचे कालमापन कसे असते स्थिर असते. ज्यावेळेस सजीव हा गाडलेला जाईल त्यावेळेस काय झालेलं असतंय त्यावेळेस C14चा काय झालेला असतोय ऱ्हास झालेला असतोय. आणि मग जेव्हा C12 आणि C14 यांचे गुणोत्तर अस्थिर झालेले असते तिथं आपल्याला तो सजीव किती वर्षापूर्वी होता किंवा किती कालावधीपूर्वी होता हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे पुरावे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही भरपूर सारा विज्ञानचा अभ्यास करायचा आहे.